महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। खासदार आमदार निधी दिव्यांगांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी खर्च करावा, जिल्हा दिव्यांग संघटनेची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। खासदार आमदार स्थानिक दिव्यांग साठी खर्च करणे व संबंधित शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले। यामध्ये दिव्यांगांची पेन्शन रक्कममध्ये वाढ, त्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका समितीचे गठन करावे, जिल्हा नियोजन निधीमधील काही रक्कम दिव्यांगांच्या विकासासाठी काटेकोरपणे वापरावी, भूमिहीन बेघर दिव्यांगांना 1 गुंठा जागा द्यावी, निराधार योजनेत 25 वर्षाची अट रद्द करावी, या विविध मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष बालाजी पौळ, महिला जिल्हा अध्यक्ष आशाताई साळवे सहित संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते। आज प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेले दिव्यांगाचं हे आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये प्रत्येक आमदाराच्या निधीमधून दिव्यांगासाठी खर्च करण्यासाठी 30 लाखाचा निधी शेष शासनाने ठेवलेला आहे। तो निधी त्वरित लवकरात लवकर दिव्यांगासाठी खर्च करावा व दिव्यांगाच्या सोयीसुविधाचा अभाव जे या जिल्ह्यामध्ये पडलेला आहे, किंबहुना महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे, ते पूर्णत्वात घेण्यासाठी या स्थानिक आमदारांनी किंवा राज्य सरकारने लक्ष घालून दिव्यांगाच्या ज्या अडचणी असतील, पुढे दुकानासाठी जागा पाहिजे असेल, त्याला स्वतंत्र निवारण असेल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सतीश सिरस्कर, परभणी।